खेड तालुक्यामधील पुरे बुद्रुक या गावामधल्या मंदिरात आता शाळा भरली। मी आपल्याला दाखवतोय, प्राथमिक शाळा आहे ही मंदिरामध्ये भरलेली आहे। आपण या दृश्यातून पाहू शकतोय की मी या शाळेत प्रवेश करतोय, म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश करतोय। मंदिराच्या आतमध्ये ही शाळा आहे, पाहू शकता आपण। हा वर्ग आहे, हा इथं शाळेतले वर्ग आहेत, हे इथं सुरू झालेले आहेत। जी शाळा होती, ज्या शाळेची इमारत होती, या इमारतीला धोका निर्माण झाला मुसळधार पावसाचा। इमारत कोसळण्याची स्थितीत आहे, इमारतीला तडे गेलेत, म्हणून ही शाळा या मंदिरामध्ये भरली गेलेली आहे। हे मंदिरातली दृश्य आहेत आणि इथं असलेली शाळा कशा पद्धतीने चालू आहे हे आपण या दृश्यामधून पाहू शकतोय। विद्यार्थ्यांचं कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून गुरुजी विद्यार्थ्यांना आता मंदिरामध्ये शिकवत आहेत। मंदिरामध्ये दृश्य आहेत, मंदिरामध्ये शाळा आहे। शाळेत ज्या शाळेमध्ये ही मुलं शिकत होती, ज्या इमारतीमध्ये शाळेत शिकत होती, ती इमारत केव्हाही पडेल अशी परिस्थिती त्या इमारतीची झालेली आहे। आणि म्हणून हे जे वर्ग आहेत हे सध्या या ठिकाणी मंदिरात घेतले जात आहेत। या ठिकाणी विद्यार्थी आहेत, मोठ्या संख्येने येतात। उपस्थिती जी आहे त्या पद्धतीनं चालू आहे। सर्वच परिस्थिती आपण ही पाहू शकतोय। जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आता शिक्षणाचे धडे हे मंदिरामध्ये गुरुजी देत आहेत। असलेली इमारतीत धोका निर्माण होऊ शकतो, शाळेच्या भिंती कोसळू शकतात, कोलमडून पडू शकतात आणि म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळेतली मुलं आहेत ह्यांना मंदिरामध्ये शाळा भरून शिकवलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नेगेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। शाळेची इमारत धोकादायक आहे म्हणून विद्यार्थी आहेत यांची शाळा मंदिरात भरवली गेली। कशा पद्धतीने शाळेमध्ये शिक्षक शिकवत आहेत आणि कशा समस्या आहेत मी जाणून घेतोय। किती परिस्थिती कशी गंभीर राहिली, कशी शाळेला धोका निर्माण झाला आहे आणि मुलं इथं शिकवताय तुम्ही? या शाळेची इमारत 50 वर्षापूर्वीची होती आणि ती धोकादायक स्थितीत जाणवली आणि त्याचं निरीक्षण करून अहवाल जिल्हा परिषदकडे पाठवलेलं पंचायत समितीमार्फत आणि अखेर ती 12 ला थोडीशी आणखीन तिची धोकादायक स्थिती वाटल्यामुळे भिंती पडू शकतात, शाळेचा एक भाग पूर्ण पडू शकतो। म्हणून या विद्यार्थ्यांना गावातील मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या मदतीने इथे तात्पुरत्या स्वरूपात बसण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यानंतर मुलं इथं शिकले जातात? 12 विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत। कोणकोणत्या वर्गाचे आहेत? वर्ग वेगवेगळे आहेत, एकत्र शिकवतात? कसं शिकवतात? 1 ते 4थीच्या वर्गामध्ये 8 विद्यार्थी आहेत आणि वरची 4 विद्यार्थी आहेत 5वीच्या वर्गात। गुरुजी, शाळेमध्ये तुमच्या शिक्षक किती आहेत आणि आता कसा संघर्ष चालू आहे शिकवण्याचा तुमचा? शिक्षक 2 आहेत। सध्या एक शिक्षक ऑफिसला पाठवण्यात आले आहे प्रस्तावासाठी। तर तारेवरची कसरत करावी लागते। पूर्ण शाळा धोकादायक असल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने किंवा आणि अधिकाऱ्यांच्या वतीने इथं बसू नये, तरी गावकऱ्यांनी आम्हाला दत्त मंदिर पुरे बुद्रुक यांनी शाळेसाठी विद्यार्थी बसवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तात्पुरती। असलेली शाळा आहे ती धोकादायक झालेली आहे, कशा भिंतीला तडे गेलेत, कसं काय? भिंतीला झोता पूर्ण एक साईड निघालेला आहे आणि ईदवर आतून भेगा पडलेत। पुऱ्या 2 वर्गांना तर लाईन कधीही भिंत कोसळू शकते। जेव्हाही परिस्थिती तुमच्या लक्षात आली त्यावेळेला कसं तुम्ही पहिल्यांदा बघितलं आणि कशी घबराट निर्माण झाली? कारण ज्यावेळेला आम्ही शनिवार होतं सकाळची आणि रात्री अतिवृष्टी जास्त होतं पाऊस, आणि सकाळी आम्ही आल्यावरती आमचे जेवण करतात त्यास तिथूनच रहदारी त्यांची असते, पाठची साईट आहे ना जो त्याची जे कोसळलंय भागते, तर ते बोलले गुरुजी असं असं झालंय। तर आम्ही पाठीमागे बघायला गेलो तर किती भिंतींना तडा पूर्ण केलाय आणि कशा कोसळण्याचा धोका असा निर्माण झाला? 2 रूमच्या पूर्ण भिंती आहेत, 4 भिंती आहेत त्या, आणि 3रा वर्ग आहे त्याला पण थोडी क्रॅश दाखवते, कारण ते वर्ग सजावट आहे म्हणून ते दिसण्यात येत नाही। पण 2 रूम आहेत ऑफिस आणि मतदानाचं, जे मतदानाची रूम आहे तिला तर पूर्ण तडा गेलेले आहेत। काय वाटते तुम्हाला, हे जे सुधारणा केला जाईल, ही रिपेअरिंग वगैरे होईल इमारत, काय वाटते? सुधारणा करणे भाग आहे, कारण तिथे मतदान केंद्र आहे। जे रूम आहे जास्त धोका झालेला ते मतदान केंद्र आहे, त्याच्यामुळे ती करण्यात यावी आणि तशी प्रोसिजर चालू आहे। प्रस्ताव आमच्या शिक्षकांमार्फत। आता तुम्ही किती दिवस ह्या मंदिरामध्ये राहणार आहात? किती मुलं येत आहेत इथं? काय इथं तुम्हाला त्रास होतो? काय सुविधांचा अभाव आहे? काही जे आदिवासी वाडीतली मुलं आहेत, पाऊस असल्यामुळे 1-2 दिवसांनी आड करून ते येतात, कारण पाऊस असलं तर त्यांना येता येत, कारण पर्याला पाणी असतं। तरी इथं तारेवरची कसरत करावी लागते, कारण मंदिर पण थोडं
पाण्याने ठिबकते. म्हणजे शाळा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी व्यवस्थित मुलं शिक्षण घेऊ शकतात, शकतात. पण इथं मंदिरात त्याला मुलांना त्रास होतोय. त्रास होते कारण काय त्रास होतोय? येण्या जाण्याचा त्रासच आहे, कारण त्यांना आणावं लागतं, पालकांना सोडायला घरी न्यावं लागतं, कारण त्या परिसरातलीच विद्यार्थी तिथले जास्त करून. त्या मंदिरात येताना पुराचं पाणी कुठलं लागतं, कुठला धोका आहे? खाली पर्याय एक भेटतो आणि लहान छोटी छोटी मुलं आहेत ती येऊ शकत नाही त्या पर्यायातून. वाडी अलग अलग अशा दूर दूर आहेत वाड्या. सध्या गावातली जी मुलं आहेत ही या मंदिरात शाळेमध्ये येत आहेत, पण सगळीच मुलं शाळेमध्ये येत नाही आहेत. शिक्षणाचे धडे गिरवायचे आहेत म्हणून पालक मुलांना इमारतीत चांगल्या भक्कम आणि सुस्थितीत आणि सुरक्षित असलेल्या इमारतीमध्ये पाठवतात आणि शाळा चालतात. मात्र इथं शाळेची इमारतच धोकादायक झालेली आहे म्हणून आता शाळा मंदिरात सुरू झालेली आहे. मात्र मंदिरात भरणाऱ्या शाळेमध्ये विद्यार्थी यायला मागत नाही आहेत, कारण त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न इथं पालकांना लागलेला आहे. यामुळं मंदिराच्या जागेऐवजी अन्य कुठेतरी अशी शाळा भरवली गेली पाहिजे, यासाठी सरकारनं प्रयत्न करायला पाहिजेत, सरकार पुढे यायला पाहिजे अशी मागणी होते. सध्या तरी मात्र शाळेची इमारत अधिक धोकादायक झाल्यामुळं सध्या अशा मंदिरांमधून शिक्षणाचे धडे गिरवताना विद्यार्थी दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगेसह कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.